इमावरीवः कुह तस्य शर्मन्नम्भः इमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधी सत्य नव्हते असत्य ही नव्हते अंतराळ ही नव्हते आकाश ही नव्हते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्यावेळी तर अटळ जलही तरी कुठे होते कोण करता करता आहे की अकर्ता उंच आकाशी राहणारा नेहमी विश्व प्रमुख असणारा त्यालाच खरे माहित असते की माहित नसते कोण काय जाणे काय जाणे काय जाणे काय जाणे इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि इंद्रदेवताभ्यो। सुरुवातीचे वैदिक आर्य जगण्याच्या जोशामध्येच इतके मग्न होते की त्याने आत्म्याकडे पण कमी लक्ष दिलं। सर्वात महत्त्वाची कल्पना होती धर्म, जो धर्मवाद किंवा संप्रदायापेक्षा पुढे जात जीवन निभावायची एक रीत होती, म्हणजेच स्वतःच्या सोबत दुसऱ्यांच्या पण जबाबदाऱ्या आपण पूर्ण करणं। सगळं ब्रह्मांड रीताच्या नियमांवर उभं होतं आणि धर्म याचाच एक हिस्सा होता। दर्जाने भगवंताचा विचार वाढला, विचारांनी अजब उड्डाणं केली, मग निसर्गाची रहस्य शोधण्याचे प्रयत्न केले गेलेत, मग जिज्ञासेची भावना उजेडामध्ये आली। वेदांत म्हणजे वेदकाळाच्या अंताशी येता येता उपनिषदांना पण चेहरा दिला गेला। 8व्या शतकात इसवी सनापूर्वी रचलेल्या उपनिषदांनी हिंद आर्य चिंतनाच्या विकासाला पण अनेक पावलांनी पुढे नेलं। या वेळेपर्यंत आर्य अनेक भागांमध्ये वसले होते आणि मूळ संपन्न सभ्यतेची त्यांच्या पूर्ण रुतली पण होती। जेव्हा भटक्या समाजाच्या जागांवर केंद्रीय राज्यांनी मोठमोठी शहरं बनवून शासन करायला सुरुवात केली, तेव्हा मगध आणि कौशल साम्राज्यांनी त्यांच्या मजबूत सैन्याच्या मदतीनं वृज्जी आणि लिच्छवी सारख्या गणसंघांचं अस्तित्व मिटवायला सुरुवात केली। या बदलांचा परिणाम रीतिरिवाजांवरही झाला। नव्या नागरी संस्कृतीमध्ये शेतकरी समाजात पशुबळी, पशुदान आणि अन्नदानासारख्या वैदिक अनुष्ठानांसाठी मुळीच महत्त्व राहिलं नाही। पुरोहितांच्या मंत्रोच्चारांबरोबरच वैदिक देवांवरचा पण विश्वास कमी होत गेला, सर्वांची मस्करी पण केली जायची। असं असून सुद्धा गतकाळ पूर्ण रीतीने खरंच विसरण्यात नाही आला। त्या काळास प्रगतीची पहिली शिडी मानली गेली। उपनिषदांमध्ये आत्मबोधावर जोर दिला गेलाय, जो स्वतःसोबत आत्म्याला सुद्धा मिळवायचं साधन आहे। पाशवस, बरं होईल जर तुम्ही थोडा दानधर्म कराल तर, त्यामुळे रोगाचा परिहार होईल। दानधर्म? पण मी देऊ काय? माझ्याजवळ तर काही सुद्धा नाही। जे दान करू शकाल करा तुम्ही। तुम्हाला त्यानं रोगातनं मुक्ती नाही मिळाली जरी तरी पण स्वर्ग मिळवाल। ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थागतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षाय सबाय अभ्यंतरः शुचिः। आता यजमान, जे तुम्हास दानामध्ये द्यायचंय स्वतःच्या तोंडाने उच्चारा।
पुत्रा पुत्रा, त्याग आणि दान करण्याने पुण्य मिळतं. आपण भिकारी तर नाहीच की इतकं पण नाही करू शकत. ठीक आहे, औपचारिकता आहे नाही. सगळ्या गायी दानामध्ये दिल्या. आयुष्मान भव. नचिकेता, त्या सगळ्या गायी घेऊन ये ज्या दूध नाही देत. खूप संख्या आहे सर्वांची. पिताश्री, ज्या गायी दूध नाही देत आहेत, शिवाय ज्या दुर्बल आहेत, चाराही नाही खात आणि पाणीही पित नाहीत, ह्यांना दानामध्ये दिल्याने तुम्हाला पुण्य मिळेल. चूप रे, मूर्ख आहेस. पिताश्री, तुम्ही पुण्य मिळवायला गायी देत आहात ना? मग त्या गायींच्या स्थानावर तुम्ही मलाच द्या ना. दूर हट इथनं, चालायला लाग. पिताश्री, मला जायचंय हो. मला कोणाला देणार आहात? मी सांगतो, निघ इथनं. पिताश्री, तुम्ही मला पण सांगा, मला कोणाला दानामध्ये देणार आहात? तू ऐकलं नाहीस माझं? निघ इथनं, तुझं तोंड बघायचं नाही इथे. पिताश्री, मला तरी पण घ्यायचे जाणून, मला कोणाला दानामध्ये देणार आहात? देईन कुणाला? जाणायचं ना तुला? मग ऐक बिन कामाच्या, मी तुला यमराजाला देऊन टाकतो. जातोय मी पुढे, अनेकात न जात, अनेकांच्या मध्ये. काय असू शकतं आज यमराजाचं काम, जे माझ्या कारणाने पूर्ण होईल? जे काल जगत असे पण ते आज नाही आहेत, जे आज जगतायत उद्या ते नाही राहणार. कर्मधर्म मनुष्य धान्याच्या दाण्यासारखा पिकत असतो, जळून जातो, मग पुन्हा जन्मास येतो. धर्मराज, कृपा करा. हा गरीब ब्राह्मणपुत्र नचिकेता 3 दिवस आणि 3 रात्री उपाशी पोटी तुमच्या द्वारावर आलाय. महाराज, जो ब्राह्मण अतिथीचा सत्कार नाही करत त्याचं पुण्य लुटलं जातं, त्याचं भविष्य मिटत असतं, त्याची संतती, त्याची संपत्ती सर्व काही समाप्त होऊन जातं. नचिकेता, तू माझा अतिथी बाळा. मी तुझं 3 दिवस कुठलंच स्वागत नाही केलं बाळा, याचा मला खूप दुःख आहे. मी तुला एका दिवसासाठी एका वरदानाच्या हिशेबाने 3 वरदानं देत आहे. माग बघू. यमराज, मला वरदान द्या की माझ्या पित्याचा क्रोध शांत व्हावा आणि जेव्हा परत त्यांच्या चरणांमध्ये जाईन मी, फार प्रसन्न होत माझं स्वागत करावं त्यांनी. तथास्तु. प्रभू, तुम्ही स्वर्गसाधन अग्नीचे जाणकार आहात. मी श्रद्धाळू आहे खूप. कृपया मला ह्याचं ज्ञान द्या ना. नचिकेता, मी स्वर्गीय अग्नीस ओळखतो. हा अग्नी अनंत लोकांचं सत्ता प्राप्त करण्याचं साधन आहे, सत्तेचा आधार आहे. सर्वच प्राण्यांच्या हृदयकुपेमध्ये निवास आहे याचा. नचिकेता, आता हा अग्नी तुझ्या नावाने जाणला जाईल. याला लोक नचिकेताग्नी असं म्हणतील. आता बाळा 3रा वर माग बघू. मनुष्य एकदा मेल्यावर थोडे लोक सांगतात की ते आहेत, थोडे लोक सांगतात की ते नाही आहेत. मला मग सांगा, सत्य काय आहे? आहे सोबत नाहीचा हा विवाद जुन्या जमान्यातनं चालत आलाय. देवांना पण नाही कळलंय बघ.
की जीवन आणि मृत्यूचं रहस्य काय आहे. नचिकेता, तू कुठला दुसरा वर माग बघू. हा प्रश्न तू आमच्यासाठीच दे सोडून. महाराज, या विषयाचे जाणकार तुम्हीच आहात. तुम्हीच समजावू शकता, दुसरं कोणीच नाही. शिवाय ह्या वरासमोर दुसरा वर पण नाहीच आहे. नचिकेता, तू कुठला दुसरा वर माग बघू. 100 वर्षांचे दीर्घायुवाले पुत्र घे मागून. हत्ती घोडे माग, धरणी माग. हवं तर स्वतःसाठी दीर्घायू माग तू. नाही महाराज, तू दुसरं काहीतरी माग बघू. मृत्यू लोकांमध्ये इच्छा आपल्या पूर्ण करणं असंभव असावं अशी वस्तू घे मागून. मी देईन ती. पण मृत्यूचं रहस्य मला नको विचारूस. इच्छा पूर्ण होण्याचं सुख किती वेळ टिकणार. जेव्हा जीवनच इतकं छोटं आहे तेव्हा सुख किती मिळणार. नाही महाराज, तुम्ही मला हाच वर द्या. मृत्यूचं रहस्य उलगडून समजवा. नचिकेता, याचे 2च रस्ते आहेत. एक श्रेयाचा, आनंदाचा, मग दुसरा क्षणसुखाचा. दोन्ही पण मनुष्यास खूप आकृष्ट करतात. पण विचारवान मनुष्य सर्वच दृष्ट्यांचा विचार विनिमय करीत क्षणसुखास नाही, श्रेयासच तो निवडतो. नचिकेता, तू विचार केलायस, तू समजलायस. सुंदर, प्रिय यांचं गहनतेने निरीक्षण केलंयस. मग त्यांचा त्याग केलायस. तू धन आणि ऐश्वर्याच्या मोहजाळ्यामध्ये नाही फसलास. जसे बरेचसे मनुष्य यांच्यामध्ये बुडून जातात आणि नष्ट होत असतात. नचिकेता, मला खूपच संतोष झालाय की तू सत्यामध्ये निष्ठा ठेवतोस. मी कामना करतो की मिळावा प्रश्न करता तसाच मला, जसा आता तू आहेस वत्सा. महाराज, वेगळं काय आहे धर्म अधर्मापेक्षाही? कर्मासोबत त्यागापेक्षा वेगळं भूत आणि भविष्याच्या दुसऱ्या बाजूस आहे. नचिकेता, ज्या पद आणि लक्षाची महिमा वेद गातात, ज्याच्यासाठी तपस्या केली जाते, ज्याच्यासाठी मनुष्य व्रत अनुष्ठानं करीत आलाय, गहन अध्ययन करीत आलाय, सर्व एकाच शब्दामध्ये सामावलेलं पण आहे. तो शब्द आहे ओम. हा शब्दच ब्रह्म आहे. हाच परम आहे. जो याला जाणत आलाय तो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेत आलाय. मुक्ती पण प्राप्त करायचं हे सर्वात उच्च असं साधन आहे. सर्वात मोठी उपासना आहे. तो ज्ञान स्वरूपात्मा आहे. अजन्मा आहे. अमर आहे. सनातन आहे. नित्य आहे. पुरातन आहे. मृत्यू झाल्यावर शरीराची समाप्ती होत असते, पण तो सतत विद्यमान राहत आलाय. नचिकेता, जर मारणाऱ्या माणसास वाटतं की मी मारतोय आणि मरणाऱ्या माणसास वाटतं की बघा मी मेलोय, तर दोघंही चुकतात. ते दोघंही अज्ञानी असतात. मनुष्याच्या भीतर बसलेला सनातन नाही तो मारत, नाही मरतही. नचिकेता, आता मी तुला सनातन ब्रह्माचं रहस्य पण सांगतो. आत्म्याच्या वेगळ्या अवस्थेविषयी मी सांगतो, जी मृत्यूनंतर मग प्राप्त होत असते. आत्म्याला मातेच्या गर्भामध्ये जाताच पुन्हा नवीन शरीर मिळू शकतं. आपलं पूर्वजन्मीचं ज्ञान आणि कर्मांच्या आधारावर वृक्षरोपांमध्ये पण जात असतात. आपण जरी झोपेमध्ये असलो, पण हे आत्मे नेहमीच जागे राहत असतात आणि आपल्यासाठी एका अद्भुत स्वप्नांची भेट देत असतात. नचिकेता, वास्तवामध्ये तेजोमय ब्रह्मालाच अमृत म्हटलं जातं. सर्व सृष्टी याच ब्रह्मामध्ये स्थित आहे. याच्या बाहेर कोणी पण नाही. जेव्हा विवेकशील मनुष्याला समजायला लागतं की इंद्रिय आत्म्यापेक्षा निराळी नाहीये, याचा उदय आणि अस्त त्याच्यावरच अवलंबित आहे, तेव्हा मनुष्यास दुःख जास्त लागतं त्याचं. नचिकेता, इंद्रियांपेक्षा मोठं आहे मन, मनापेक्षा मोठी आहे बुद्धी,
बुद्धीपेक्षा महान आहे आत्मा. मग आत्म्यांपेक्षा वर आहे अव्यक्त, आणि अव्यक्तापेक्षाही खूप मोठा आहे पुरुष. तो पुरुष जो सर्वव्यापी आहे. मग त्याचा ना कुठलं चिन्हही, नाही आकार, ना कुठलं लक्षण. मरणशील मनुष्याने जेव्हा हे जाणलं एकदा, तेव्हा त्यास मुक्ती मिळत असते. यालाच अमरत्व म्हटलं जातं. उपनिषद आधारित आहेत जिज्ञासेच्या भावनेवर, ज्ञानाच्या कल्पकतेवर, सत्याचा शोध लावण्याच्या वेडेपणावर. हवा एका जागी का म्हणून नाही राहत, वाहते का म्हणून? माणसाच्या बुद्धीला केव्हाच आराम का म्हणून नाही मिळत? पाणी का म्हणून कुठल्या गोष्टीच्या शोधामध्ये वाहत असतं? पाण्याचं वाहनं बघा, घडीभरासाठी पण का नाही थांबू शकत? पण या तपासामध्ये एक मोठेपणा आहे. हा तपास वातावरणावर अंतःकरणाने फत्ते केल्याची निशाणी आहे. एका स्तुतीमध्ये सूर्यदेवाला सन्मानपूर्वक असं म्हटलं गेलंय, तेजोमय गौरवशाली सूर्य, मी बस तोच ज्याने तुला असं बनवलंय. यामध्ये किती आत्मविश्वास आहे. उपनिषदामध्ये प्रश्न आहे, सृष्टी काय आहे? कुठनं ती आलीये, कुठे ती जाणार विलीन होण्यासाठी? उत्तर बघा असं आहे की सृष्टी स्वयंभू आहे, स्वाधीन जन्म घेत असते, स्वाधीन सृष्टीच्या स्थिती आहे, शिवाय स्वाधीनच विलीन होत असते. उपनिषद स्वतःच पुरोहितवाद आणि रूढीवादी अनुष्ठानांच्या विरुद्ध पण होती. तरी उपनिषदांच्या सिद्धांतांचा पूर्वीच्या वेळच्या सामान्यांवर प्रभाव असा काही नाही पडला. अशा रीतीने जनता आणि बुद्धिजीवींमधला बौद्धिक फरक अजून पण वाढला. याने झाला अनेक नव्या विचारांचा जन्म. नास्तिकता आणि पदार्थवादाची एक जबरदस्त लाट. उपनिषदांच्या मागं उभारणारं पण पदार्थवादाचं तमाम साहित्य आता आमच्याजवळ नाहीये. याची चर्चा फक्त तुम्हाला त्याच पुस्तकांमध्ये मिळते ज्यांच्यामध्ये यांची निंदा केली गेली आहे, चुकीचंही ठरवलंय हे सगळं त्याने. कृष्ण मिश्र यांनी चार्वाक सिद्धांतावर प्रबोध चंद्रोदय नावाचं जे नाटक लिहिलंय, त्यात व्यंग आणि टीकेनं भरलेलं हेच त्यांचं स्पष्टीकरण समोर येत आहे. लोकायुक्त सिद्धांत, जो चारवाक्य सिद्धांत म्हणून पण जाणला गेलाय, सर्वांना माहीत पण आहे. हे शास्त्र प्रत्यक्षालाच फक्त प्रमाण मानित आलंय. त्या दिवसांच्या सत्याला फक्त सत्य मानित आलंय. धरणी, वायू, तेज, जल आणि आकाशच केवळ अशी तत्व आहेत ज्यांनी सृष्टी बनवली आहे. मनुष्याचा पुरुषार्थ अर्थासोबत काम आहे. हे सर्व पण वाचस्पतींनी लिहिलं, मग चार वाक्यांना सोपवलं आणि चार वाक्यांनी हे तंत्र पुढे आपल्या शिष्यांच्या सहाय्याने प्रचारित आणि प्रसारित केलं. आचार्य, जर भुकेसोबत तहान भागवणंच पुरुषार्थ आहे, मग लोक काहो संसारी सुखांचा पण त्याग करतात? का म्हणून कठीणात कठीण व्रतासोबत उपवास करतात? काहो ते जाणून बुजून स्वतःला पण कष्ट देतात? मूर्ख असतात म्हणून ते. शास्त्र पहिली धोका देतात आणि प्राप्तीच्या लोभामध्ये आंधळे होत असतात. वत्सा, भीक मागणं, व्रत उपवास करीत देह सुकवणं, पंचाव्य तपस्या करीत शरीर पण जाळणं, हे सर्व बरोबरी करू शकतं का एखाद्या विशाल लोचनांच्या घट्ट आलिंगनाची? वा ते आलिंगन जेव्हा बाहूंच्या खाली उन्नत स्तन पार चिरडले जात असतात. बोल. आचार्य, लोक बळी आणि हवन का हो करतात? का लोक वेदांमध्ये विश्वास करतात? अज्ञान लोकांचा वेडेपणा असाच होत आलाय वत्सा. सगळे वेद पाखंड आहेत. जर बळी आणि हवनामध्ये वस्तूंना पण स्वहा केल्यानं स्वर्ग प्राप्त होत असेल, मग त्या वृक्षांच्या राखेतनं फळं का हो नाही निघत जे जंगलातील आगीमध्ये जळत असतात? जर बळीचा पशु सरळ स्वर्ग पोहोचत आलाय, मग लोक आपल्या माता पित्यांचा बळी का नाही चढवत? जर पिंडदानानं मृत आत्म्याचं पोषण होत असतं, तर मग तेल टाकल्यानं विजलेली पण वात जळत का बोवा नाही? अशाच तऱ्हेचा अजून एक संप्रदाय होता आजीविका,
ज्यांचे बौद्ध आणि जैनांशी सतत मतभेद व्हायचे. हे लोक नियतिवादी होते. त्यांचे गुरु मक्काली गोशालाच्या म्हणण्याप्रमाणे सगळं जीवन हे नियतीच्या आधारावरच चालत असतं. माणसाच्या स्वतःच्या इच्छेने काहीच होत नसतं. भाग्याचा दर्जा सर्वात उच्च असतो. कुणा व्यक्ती किंवा दुसऱ्यांद्वारे केलं गेलेलं कुठलंही कर्म असं नाहीये ते जो मनुष्याच्या पुनर्जन्माला प्रभावित करीत असेल. कुठलंही मानवी कर्म, शक्ती, वीरता, शौर्य, सहिष्णुता किंवा मानवी साहस असं नाहीये ते जे जीवनामध्ये मनुष्याच्या नियतीला प्रभावित करू शकेल. अपरिपक्व कर्माने फळाच्या प्राप्तीचा प्रश्नच नाही उठत. शिवाय ना अथक कर्मानेही. जो सदाचार, वचन, तपस्या आणि पवित्रतेनेच परिपक्व होऊन गेला असावा. जीवन एका मापट्याच्या समान आपली सुख दुःख शिवाय निर्धारित लक्ष्याने मापलं जाऊ शकतं. ज्या तऱ्हेने एक दोरीची गुंडाळी फेकल्यावर ती आपल्या पूर्ण लांबीमध्ये उघडत जाते, बस तसंच मूर्ख आणि बुद्धिमान एकच मार्ग ग्रहण करीत राहून आपल्या दुःखांचा अंत करतात. स्वामीजी, तुमचा आमच्यासाठी अंतिम उपदेश काय आहे? काही होत नाही रे, होणार नाही रे, काही होत नाही रे, होणार नाही रे, काही होत नाही रे, होणार नाही रे, होण्याचा खुशीने वाजवून वीणा, होण्याचा खुशीने वाजवून वीणा, होण्याचा खुशीने वाजवून वीणा. भटक्या टोळ्यांच्या परंपरांशी जोडल्या गेलेल्या गोशालावर त्या काळातील अखेरचं महान गणराज्य भटक्यांचं वृज्जी संघाच्या पतनाचा खोलवर परिणाम झाला. गोशाला सर्वनाशाविषयी बोलू लागला. खरं तर त्याच्यासाठी वृज्जी विखुरले गेले ह्याचा अर्थ होता एका महत्त्वाच्या परंपरेचं मोडणं. गोशाला स्वतःचं मानसिक संतुलन घालवून बसला आणि वेडेपणाच्या दशेत वारला. खरं तर बौद्ध आणि जैन संप्रदाय एका अर्थी वैदिक धर्मातनंच उठलेत. तरी दोघांचीही मतं वेगळी नंतर मानली गेली. म्हणून त्यांनी वेदांच्या सत्तेला पण नाकारलं. मग परब्रह्मचं अस्तित्व पण मानण्यास नकारच दिला. दोघांनी अहिंसेवर जोर दिला. शिवाय ब्रह्मचारी भिक्षूंच्या परंपरेचा स्वीकार केला. पण त्यांच्या या प्रवेशामध्ये एक असा यथार्थवाद आणि तर्कनीती आहे. जैन धर्माचा एक मूळ सिद्धांत हा आहे की सत्य सापेक्ष होत असतं. जैन मतामध्ये नैतिकतेवर जोर दिला गेलाय, जो मर्यादित या आयुष्यापुरताच आहे, ज्याचा स्वर्ग नरकाशी संबंध सुद्धा नाहीये, ज्यामध्ये विचार आणि जीवन दोन्हीमध्ये त्यागावर खास जोर दिला गेलाय. एका हद्दीपर्यंत भारतीय संस्कृतीवर जैन धर्मानं पण तितकाच खोलवर प्रभाव पाडला जितका बौद्ध धर्माने पाडला. भारतातील सर्व धर्मांच्या तुलनेत जैन धर्मानं नेहमीच अहिंसा आणि साधेपणावर जास्त जोर दिलाय. पृथ्वी, जल, हवा, अग्नी, वृक्ष आणि रोपटे, गवत वगैरे, पानं, किडे वगैरे, प्राणी आहेत. सर्व जीवित प्राणी आहेत. म्हणजे शेणामध्ये जन्मलेले, जलामध्ये पाळणे जाणारे, अंड्यातनं बाहेर येणारे, मग गर्भातनं निघणारे प्राणी आहेत. जीवित प्राणी आहेत. घ्या जाणून सज्जन हो, जाणून घ्या की सर्वांना जगायचंय, सुख मिळवायचंय, जीवनाचं अमृत पण प्यायचं आहे. प्राण्यास तुम्ही कष्ट नका देऊ. तुम्ही द्याल तर स्वतः कष्टाचे धनी व्हाल. कारण एक दिवस असा येणार आहे तुम्हाला पण त्यांच्यामध्येच जन्म मिळवायचा आहे. जगू द्या हो, प्राण्यांना जगू द्या हो, प्राणासकट जगू द्या, जीवनाचा अमृत पण पिऊ द्या हो.
जैनांचे 24वे तीर्थंकर महावीर वर्धमान गौतम बुद्धांच्या समकालीन होते. दोघंही भटक्यांच्या गणतंत्रांचे राजसदस्य होते. महावीर लिच्छवी जमातीच्या उच्च क्षत्रिय कुळात जन्माला आले होते. वयाच्या 30व्या वर्षी घरादाराचा त्याग करून ते गंगा घाटीच्या परिसरात 12 वर्षांपर्यंत भटकत राहिले. त्यानंतर त्यांना निर्वाण प्राप्ती झाली. त्यांनी साधारणपणे 30 वर्ष त्यांच्या सिद्धांताचं शिक्षण दिलं आणि दिगंबरांच्या एका अशा पंथाची स्थापना केली ज्यात त्यांना सामान्य जनतेचं भरपूर समर्थन मिळालं. जैन धर्मापासून मिळणाऱ्या धड्याचं थोडक्यात असं वर्णन करता येतं. वास्तविक जीव पदार्थामध्ये गुरफटलेला आत्मा आहे. पदार्थातनं मुक्ती मिळवल्यावरच जीवाला मोक्ष मिळू शकतो. आत्म्याच्या मुक्तीसाठी दुष्कर्मांच्या बंधनातून सुटका मिळणं आवश्यक आहे. ह्यामुळेच मोक्षप्राप्तीसाठी जैन तपस्वी दीर्घ उपवास आणि कठोर तपस्येचे मार्ग स्वीकारतात. काय योगायोग आहे की हे सर्व मी आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच लिहितोय. बौद्ध युगाच्या सन 2488चा पहिला दिवस आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये लिहिलंय आजच्याच दिवशी बुद्धांचा जन्म झाला आणि बऱ्याच वर्षांनी याच दिवशी त्यांना निर्वाणाची प्राप्ती झाली. बुद्धांच्या कथेचं आकर्षण मला बालपणापासूनच आहे. युवा सिद्धार्थाच्या आतमधल्या संघर्षासोबत मानसिक गोंधळाने मला पण गहन चिंतेत टाकलंय. होते क्षत्रिय, ते राजशाही घराण्याचे राजकुमार. माता पित्याने म्हणे त्यांचं ऐशोआरामामध्ये पालनपोषण करून त्यांच्यावर दुःखाची कधी सावली पण नाही पडायला दिली. तरी असं केव्हापर्यंत राहणार? असं सांगतात की जेव्हा त्यांनी जगामध्ये दुःख, गरिबी, मग मृत्यूला पण पाहिलं तेव्हा बिचारे खूप बेचैन बनले. चन्ना, थांबव. बघ काय आहे ते. दिसायला तो तर माणसासारखाच आहे, पण पूर्ण सफेद केस आहेत, दात नाहीच आहेत, गाल आत गेलेत, पाठ वाकली आहे. हा कसला मनुष्य आहे? एक म्हातारा मनुष्य. हा तसा बऱ्याच वर्षांपासून जीवित आहे. यासाठीच थकला युवराज. पण यामध्ये निराशेचा विषय नाहीये. एक ना एक दिवस आपण म्हातारे होणार. सर्वच म्हातारे होणार. यशोधरा, तू आणि माझे सर्व युवा साथी. आणि मी पण एक दिवस त्याच्या समान दिसायला लागेन. खरंय युवराज, सगळ्यांची नियती हीच आहे. ही एक असाधारण घटना आहे की सर्वांचंच असं होत असतं? कोणी पण रोगी होऊ शकतो स्वामी. पण जर मनुष्याने भोजनामध्ये सावधानी बाळगली, स्वच्छ चांगलं राहून कसरत केली तर तो निरोगी पण राहू शकतो. यामध्ये चिंतेचा कुठलाच विषय नाही. चिंतेचा विषय नाहीये. दुर्बलता आणि म्हातारपण बघितल्याने काळजात कसं तरी झालंय. शिवाय मग वाटायला लागलंय की ह्या माणसासारखे सगळेच मित्र ह्या वाईट दशेमध्ये पोचू शकतात. चन्ना, ते काय आहे? स्वामी, ते मृत मनुष्याचं शव आहे. मृत्यू जीवनाचा अंत आहे. म्हातारपण किंवा दुर्बलतेमुळे शरीर मग जास्त नाही टिकू शकत. तेव्हा मनुष्य मरत असतो. कधी कधी रोगांमुळे पण शरीर नष्ट होत असतं. पण यामध्ये आश्चर्याची कुठलीच गोष्ट नाहीये, कारण जो जीवित आहे तो कधी ना कधी मरेलच. यामध्ये आपण काही नाही करू शकत. एक मात्र आहे, मोठ्या आयुष्याची आशा करायची.
कोण आहेत? मनुष्य आहे की देव, जे अतिशय शांतपणे बसले तिथे, जसा जगातल्या सुखदुःखाशी मुळी संबंधच नाही? ते एक संन्यासी आहेत युवराज. ही ती व्यक्ती आहे ज्याला दिसलंय की कसं रोग, म्हातारपण आणि मृत्यू सर्वच प्राण्यांना फार कष्ट पोचवत असतात. यासाठी जीवनाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी यांनी संसारातून संन्यास घेतला आहे. यांचं कुठेच घर नाहीये. हे वनांमध्ये राहतात, गुहांमध्ये राहतात. भिक्षेमध्ये दर दिवशी यांना साधं भोजन मिळत असतं. हे एका स्थानातनं दुसऱ्या स्थानी भ्रमण करीत राहतात. शिवाय लोकांना पण सांगतात की कसं एक चांगलं जीवन जगायचं आणि सुखांची प्राप्ती करायची.
तुमच्याशिवाय मी महालामध्ये कसा राहू शकणार युवराज? मला पण तुमच्या सोबत न्या. नाही चन्ना, वस्त्र आणि आभूषणं माझ्या पित्याला दे. मग माता आणि माझ्या पत्नीला सांग की त्यांनी चिंता नाही करायची. मी म्हातारपण, रोग आणि मरणातनं मुक्तीच्या उपायाच्या शोधामध्ये दूर जातोय. एकदा का मला त्याचा शोध लागला, मी महालात परत येईन. मग माझे पिता, माझी माता, माझी स्त्री, माझा पुत्र आणि दुसऱ्या सर्व लोकांना त्याचं शिक्षण देईन मी. तेव्हाच सर्व लोक खऱ्या अर्थामध्ये सुखी होतील. या प्रश्नांशी ते एका दीर्घ काळापर्यंत झुंजत राहिले. असं म्हटलं जातंय की वर्षानुवर्षांच्या चिंतनानंतर त्यांना बोधी वृक्षाच्या खाली निर्वाणाची प्राप्ती झाली. नंतर काशीजवळ एका उपवनामध्ये त्यांनी त्यांचा पहिला उपदेश दिला. घोर तपस्या करून तथागताला निर्वाण नाही मिळवायचंय आणि सांसारिक सुखांमध्येच अडकून नाही पडायचंय. ना अधिकता आणि नाही अभाव. तथागताने शोधला आहे मधला पथ. मद्य मांस त्यागा की नग्न बनून फिरा. मुंडन करून राहा किंवा जटा तुम्ही वाढवा. घाला कपडे तलम किंवा जाडे भरडे. शरीरास पूर्ण तुमच्या राख तुम्ही फासा. मायेपासून मुक्त नाही व्हाल, नाहीच व्हाल. वेद पठण करणं, दान दक्षिणा देणं, देवाच्या नावी पशूंचा बळी देणं, अमरता मिळवण्यासाठी बर्फ किंवा आगीने देहाला दंड देणं, हे सर्व करून पण शुद्ध नाही व्हाल. मायेपासून मुक्त नाही व्हाल, नाहीच व्हाल. क्रोध पाप आहे. पाप मद्य पिणं, हटवादी धर्मांध होणं, धोका देणं पाप, जळणं मत्सर पाप, स्वतःची प्रशंसा पाप, परनिंदा पण पाप. पाप आहे दुराकांक्षा, सर्वच दूषण, ना केवळ मांस भक्षण. भिक्खूंनो,
ऐका, मी तुम्हाला मध्यम मार्ग सांगतो. अधिक आणि अभावाच्या अतिवादापासून वाचण्याची वाट दाखवतो. त्या संध्याकाळी बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश दिला, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून ओळखलं जात आहे. भिक्खूंनो, शुद्धशील आहेत बनल्या आरा धम्मचक्राच्या. न्यायबुद्धी आहे परिधी चक्राची. परिस्थिती विवेक, मननशीलता आणि नम्रता नाभी. टिकली जिच्यावर धुरी सत्याची. दुःखमय आहे जीवन, अश्रूंचा सागर. रोग, म्हातारपण, असंतोष आणि अटळता मृत्यूची. मृत्यूच्या सतत बोधाची. दुःखाची माता तृष्णा. नश्वर जगाशी असं जोडणं जाणं, ज्यामुळे दुःखाचा प्रत्येक प्रहार लागतो सहन करणं. सांसारिक इंद्रिय सुखाची तृष्णा. जगत राहण्याची अनुरूप तृष्णा. दुःखाचा अंत बघण्याची खोटी तृष्णा. दुःखातनं मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा मिटत असते ही तृष्णा. जाणलं आता कुंडण्याने, समजलं आता, ओळखलं आता कुंडण्याने. भिक्खूंनो, जो मनुष्य चालत असतो एकटा आणि एकटाच तो सत्य मार्गावर चालत आहे, तो चुकून पूर्वीची वाट धरू शकतो. असं पण घडू शकतं. यासाठीच भिक्खूंनो, एकत्र सर्व तुम्ही राहा. एक दुसऱ्यास सहयोग सतत देत राहा. एक दुसऱ्याच्या प्रयत्नांना शक्ती युक्ती द्या. पसरवा हे सत्य आणि सिद्धांत विश्वाच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये. बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, तुम्ही सर्व जगाच्या दर कोपऱ्यामध्ये जा आणि हा उपदेश पसरवा. लोकांना सांगा तुम्ही की श्रीमंत आणि गरीब सर्व एक आहेत. ज्या तऱ्हेने सगळ्या नद्या समुद्रामध्ये मिळत असतात, बस तसंच आपल्या धर्मामध्ये सर्व जाती एक होत असतात. द्वेषाचं उत्तर केव्हाच द्वेष नाहीये. द्वेष फक्त प्रेमानेच संपवता येणं शक्य आहे. आपसात सद्भाव, सोबत परोपकार, हाच मूळ संदेश त्यांचा. तिचं दुःख काय? बिचारी एका मामूली व्यावसायिकाची पत्नी आहे. तिचा पती आणि पुत्र व्यापारी दलासकट जंगलातनं जात होते, पण मागे राहिले. जेव्हा लोक शोधण्यासाठी परत उलट आले तेव्हा दोघं पण मेले होते. कुठल्या तरी डाकूंनी मारलं त्यांना. बिचाऱ्यांची बोटं तोडली होती. ह्याने लोकांचा विश्वास पक्का झालाय की हे काम एका अंगुलीमाल नावाच्या भयानक डाकूचं आहे, कारण तोच कापतो अशी बोटं ह्या जंगलात. मी या डाकूविषयी लोकांना बोलताना ऐकलंय. आनंद, त्याच्या संबंधी तू काही जाणतोस? भगवन सांगतात की तो एका ज्ञानी पित्याचा पुत्र आहे. स्वतः तक्षशिलामध्ये शिक्षण प्राप्त केलंय त्यानं. लोक सांगतात की तो एक अतिशय प्रतिभाशाली विद्यार्थी राहिलाय, परंतु थोड्या मित्रांच्या ईर्षेच्या कारणाने तो ज्ञानाचा मार्ग सोडून बसला. मग अपराधी जीवन त्याने स्वीकारलं. राजाचे सैनिक बरेच दिवस माग घेतात त्याचा, पण तो इतका चालाक आहे की मुळीच पकडीमध्ये नाही येत. अशा तऱ्हेने तो कधीच नाही पकडला जाऊ शकत. सैनिक आणि शस्त्रांच्या बळावर अशा लोकांना चिरडलं अवश्य जाऊ शकतं, पण त्यांचं आचरण नाही बदललं जाऊ शकत. तिथेच थांब भिक्खू, पुढे येऊ नकोस. काय सांगतोस तू मला? मी काय तुला भिक्खू दिसतो? अंगुलीमाल, माझं म्हणणं नीट ऐकून घे. मला तुला तुझ्याच विषयी काही अशा गोष्टी सांगायच्या आहेत ज्या तू कधीच नाही ऐकल्यास. ए साधू, तू आता कुठली चाल चालणारेस? बोल रे भगत. मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही मुळीच. हे बघ, माझ्याजवळ कुठलंच अस्त्र नाहीये किंवा माझ्यासोबत सहयोगी पण नाहीयेत जे तुला हानी पोचवतील.
बऱ्याच आधीपासून तू मला लपून बघतोयस आणि जाणतोयस की मी सत्य सांगतोय. माझी इतकीच विनंती आहे की माझं म्हणणं घे ऐकून. ठीक आहे, बोल लवकर. तुला आश्चर्य वाटलं असावं जेव्हा मी तुला भिक्खू म्हणून हाक मारली, परंतु मी हे असं ह्यामुळे म्हणालो कारण तू कधीच स्वतःच्या आत्म्याकडे नाही पाहिलंयस, कधी याचा अनुभव नाही घेतला की तुझ्या आतमध्ये एक भला माणूसपणा आहे, ज्याच्यात दयेची भावना आहे, अगदी तशीच जशी एखाद्या भिक्खूमध्ये असते. बडबड बंद कर तू. माझ्या संपूर्ण जीवनाचा उद्देश आहे लोकांची हत्या करणं, मग समृद्ध होणं. जीवित लोकांचा माझ्यासाठी कुठला पण उपयोग नाहीये. तरी सुद्धा मी सांगतो, समाज आणि लोकांच्या मध्ये तुझं स्थान आहे. समाज? काय जाणतोस तू समाजाच्या विषयामध्ये? तू स्वतःच एकांतामध्ये राहत असतोस. पीडा आणि अपमानाच्या विषयामध्ये तू काय रे जाणतोस? कदाचित तितकं नाही जितकं तू जाणतोयस. मी जाणतोय की तू खूप दुःख सहन केलंयस, पण यावर उपाय हा नाहीये की तू लोकांच्या जीवनात दुःख निर्माण करावंस आणि स्वतःसाठी नरकाचा मार्ग तयार करावास. विचार कर, एखाद्या माणसाची हत्या केल्यावर कधी तुझ्या मनात अशी इच्छा नाही उत्पन्न झाली की त्याच्या शवासमोर उभं राहून आपण रडावं? शिवाय कितीतरी वेळा या जंगलाच्या भयानक एकांतामध्ये तू स्वतःच्या अश्रूंना अडवून नाही का धरलेस? आणि आता हे अश्रू कसे बाहेर येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अश्रूंना बाहेर येऊ दे अंगुली, त्यांना अडवू नकोस. अश्रूंना वाहू दे, त्यांना अडवू नकोस. माझ्या सुप्त स्मृतींना, अश्रूंना, शिवाय पीडांना पण मुक्त करणारा म्हणजे आहेस कोण तू? काय अधिकार आहे तुला? बऱ्याच वर्षांपासून मी माझ्या चारी बाजूला घृणेची भिंत बनवली आहे. स्वतःची भीती बंद केली आणि लपवली ती आतच. तू जवळ आलास, स्वतःचे थोडे शब्द आणि एका स्पर्शाने तू भिंत मोडलीस ती. मी माझं जीवन वाचवण्यासाठीच संसारातनं पळ काढला, किंतु तू सर्व नष्ट केलंस ते. कसा जीवित राहील पण आता मी जाणार कुठे? आता मी माझ्या रस्त्यामध्ये येऊ पाहणारा अभियोगी तू आहेस कोण? बोल, कोण आहेस तू? मी गौतम बुद्ध आहे. मला शरण येतो, तोच तुझा उद्धार ठरेल. भगवन, आपण आहात भगवन? माझं रक्षण आता नाहीच होऊ शकत. मी इतकी पाप केलीत की जितकी कोणी 2 जीवनामध्ये पण नाही करणार कधी. डाकूच्या रूपात आता तुझं जीवन समाप्त झालंय. मी तुला माझ्या आदेशाने भिक्खू नियुक्त करीत आहे. हे एक नवीन जीवन आहे. सुरुवातीपासून नवीन आयुष्याच्या आरंभाची संधी आहे ही तुझ्यासाठी. नाही, मी पकडला जाईन लवकरच. लोक मग मला मारतील, माझा जीव घ्यायचा पण प्रयत्न करतील. यापेक्षा पण वाईट होऊ शकतं. तू ज्या हत्या केल्या आहेत ही त्यांचीच फळं आहेत. सर्वच पीडांचं कारण तूच आहेस. तू जी कर्म केली आहेस त्याची फळं तर तुला भोगावीच लागतील. जोपर्यंत जीवन चालत राहतं कर्मांची फळं पण मिळत राहतात. काय तुझ्यामध्ये हे सर्व सहन करायचं साहस आहे? खरंय भगवान, ज्या नरकामध्ये माझं हे जगणं चाललंय त्यापेक्षा कुठली पण स्थिती चांगली होऊ शकते. तर मग ये अंगुलीमाल, पुनश्च मनुष्यांच्या जगामध्ये परत आता. माहूत पण अंकुशाने हत्तीवर नियंत्रण मिळवतात, किंतु भगवान बुद्ध दयेने
बाकीच्या देशांप्रमाणे आपल्या हिंदुस्थानात पण विचार आणि क्रियेचे दोन झरे बरोबरच वाहताना आपल्याला दिसतात. जीवन स्वीकारणं आणि ते त्यागणं. कधी एकाचं पारडं जड होतं तर कधी दुसऱ्याचं. पण असं वाटतंय हिंदुस्थानी सभ्यतांनी कधीच पूर्णरित्या जीवनाला नकारण्याचं तत्वज्ञान नाही स्वीकारलंय. पण तरी काही विद्वानांनी अवश्य असं केलंय. काय बौद्ध धर्म निराशावादी आणि उदासीन आहे? जेव्हा मी महात्मा बुद्धांविषयी विचार करतो माझ्यामध्ये अशी कुठलीच भावना नाही उभी राहत. मला याची मात्र कल्पना पण नाही करता येत की कुठला निराशावादी आणि उदासीन धर्म अशा तऱ्हेने करोडो लोकांवर राज्य करीत आलाय. महात्मा बुद्धांची ही मूर्ती, जिला अगणित मूर्तिकारांनी मुक्त हस्ते पैलूंसोबत पेश केली आहे, हिंदुस्थानी जीवन तत्वांची आत्माच वाटते ती. महात्मा बुद्ध किती शांत दिसतात इथे. भावशून्य क्रोध आणि अभिलाषेतनं मुक्त. पण परत बघितलं जर नीट तर या स्थिर अचल चेहऱ्यामध्ये लपलेल्या भावना आणि संवेदना दिसायला लागतात, ज्या आपल्या संवेदना आणि भावनांपेक्षा थोर आणि पूज्य दिसतात. आणि त्यांचा आवाज आपल्या कानांमध्ये गुणगुणायला लागतो की संघर्षाकडे पाठ नका फिरवू, उलट शांत भावनेने त्याला सामोरे जा. शिवाय जीवनामध्ये विकास प्रगती करण्याचे रस्ते शोधा सदैव. नका ठेवू विश्वास. नका ठेवू विश्वास केवळ यासाठी कारण ते तुम्हाला सांगितलं गेलंय, किंवा मग ते परंपरेने तुमच्याकडे आलंय, किंवा एखादी गोष्ट स्वतः तुम्ही विचार करून स्वीकारली असेल. नका ठेवू विश्वास त्याच्यावर जे सांगितलं गुरूंनी तुमच्या, आणि कारण श्रद्धा आहे हृदयात तुमच्या गुरूंसाठी. तुम्ही परीक्षण करा, स्वतःच उचित विश्लेषण करा, आणि जेव्हा तुम्हाला पटेल की एखादा विचार सगळ्यांच्याच लाभाचा आहे, बहुजनांच्या भलेपणाचा, कल्याणकारी सगळ्या प्राण्यांचा, तुम्ही ठेवा विश्वास त्याच्यावर आणि जोडून राहा त्याच्याशीच. तोच केवळ एक असेल मतप्रदर्शक, कारण तो विश्वास असेल स्वनिर्मित आणि म्हणूनच असेल सुनिश्चित. हिरण्यगर्भात् समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् सदाधार पृथिवीं व्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्यगर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीव सृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान ज्याने केले हो धारण, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. ज्या तत्वामुळे तेजोमय हे अंबर, पृथ्वी हिरवीगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीच्या कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन. कर्वशा कोणत्या उपास दैवाचे आवाहन.